प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवरायांच्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। इंद्रजित सावंत यांना केलेला फोन कोरटकर याचा होता हे सिद्ध करण्यासाठी कोल्हापूर व्हॉइस सॅम्पलिंग करावं लागणार आहे। सुनावणी संपल्यानंतर कोरटकरला बाहेर आणता शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले। यावेळी कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय, मात्र पोलिसांनी शिवप्रेमींना रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। कोल्हापूर कोर्टाबाहेर शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले होते। शिवप्रेमींनी कोरटकरला पायताण दाखवलाय आणि त्याच्यावर चिल्लर फेकण्याचाही प्रयत्न केला। यावेळी आक्रमक झालेल्या शिवप्रेमींची पोलिसांनी धरपकड केली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कदापि आम्ही सहन करणार नाही, त्याला आम्हीच शासन करू अशी मागणी शिवप्रेमींनी केली। प्रशांत कोरटकरला कोण आश्रय देत होतं हे आता पुढे आलं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। शिवरायांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला। आरोपी प्रशांत कोरटकरची चंद्रपुरात कथित भेट घेणारे पोलीस अधिकारी महेश कोंडावार अडचणीत येण्याची शक्यता आहे। आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाल्याने कोंडावार नाराज होते आणि तेव्हापासून ते कर्तव्यावर न होते। असं असताना त्यांनी प्रशांत कोरटकरची भेट घेतल्याचा आरोप आहे।